श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या संदेशाला कधीच दुर्लक्ष करू नका. मी तुमच्या आयुष्यावरून माझे लक्ष कधीही काढणार नाही. सदैव तुमची साथ देत असणार. आजचा हा संदेश सुद्धा असाच आहे. तुम्ही आज याला शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला यामध्ये जे काही सांगितले गेलेले आहे ते लक्षपूर्वक ऐका. संकटमुक्त होसाल. तुमचं नाव काय? A to Z पर्यंत नावाचं पहिलं अक्षर सांगते तुमचा स्वभाव. पैशाच्या बाबतीत हे 3 लोक असतात खूपच भाग्यवान. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर काही करण्याची इच्छा ठेवता तर मेहनतीसोबत तुमचं नशीबसुद्धा साथ देणं गरजेचं असते. व्यक्तीच्या नावातच पहिलं अक्षर हे त्याचं स्वभावनं गुण दाखवणारं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार नावाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवावर दिसून येतो. नावावरून व्यक्तीची ओळख होतेच, पण त्या व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सुद्धा कळू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नावाचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व सांगत असतात. व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगत असतात. असे मानले जाते, ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या चरित्र्याचे अनेक गुणांचे वर्णन करते. कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या गुणातील अनेक रहस्य उघडे करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षरावरून आपण त्याचे भविष्य, त्याचा स्वभाव आणि करिअर या संबंधित अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला A पासून Z पर्यंत अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या असलेल्या नावाचे लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो याविषयी बरीच माहिती सांगणार आहोत. मित्रांनो, तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर नक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पहिलं अक्षर आहे A. ज्योतिषशास्त्रानुसार A अक्षरापासून नाव सुरू होणारी लोक खूप आत्मविश्वासू आणि ध्येयवान असतात आणि ते कोणावर अवलंबून राहत नाही. असे म्हणतात की या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. नेहमी आनंदी असतात असे लोक आणि आपल्या सर्व इच्छा ते स्वतःच्या दमावर आणि हिमतीवर पूर्ण करतात. असे लोक कधीही कोणत्या गोष्टीला घाबरत नाहीत. हे लोक देवाची भक्ती करतात. देवावरती यांची पूर्ण श्रद्धा असते. या लोकांच्या भविष्यात प्रत्येक गोष्ट चांगली होते. हे लोक जे करतात ते होतेच. यांना अपयश कदाचितच येते. यांच्या जीवनात कधीकधी अशा गोष्टी होतात ज्यांना पाहून हे थोडेफार दुःखी होतात, पण यांचा आत्मविश्वास एवढा असतो की हे पुन्हा प्रयत्न करतात. यांच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य आहे हे समजूत ठेवणारे हे लोक असतात. हे मेहनतीवर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच बाकीच्या लोकांपेक्षा हे कधीही अलग असतात. सर्व लोकात हे सदैव उठून दिसतात, कारण यांच्यातील ती मेहनत करण्याची जिद्द आणि ताकद लोकांना मागे टाकते. हे लोक आयुष्यात कधीच कुणाला घाबरत नाहीत. यांच्यामध्ये प्रचंड हुशारी असते. हे आपल्या हुशारीचा आणि डोक्याचा वापर करून आयुष्यात मोठ्यातील मोठ्या संकटांना सुद्धा सामोरे जातात. B अक्षरापासून सुरू होणारे व्यक्ती अतिशय संवेदनशील स्वभावाचे असतात. ते कोणत्याही कामात सहज यश मिळवतात. त्यांना मेहनत म्हणजे हे काहीच माहीत नसते.
त्यांचं नशीब त्यांची खूप साथ देत असते आणि ते लकीली प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्यांना यश फार लवकर मिळते. हो, असे व्यक्ती थोडेफार लाजाळू स्वभावाचे असतात, पण मनाने खूप चांगले आणि कधीच खोटं न बोलणारे असतात. यांच्यासाठी खोटं बोलणं हे खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे हे आयुष्यात खोटं खूप कमी बोलतात. हे व्यक्ती खूप इमानदार आणि आपल्या कामात प्रामाणिक असतात. अशा व्यक्तींना अडचणी खूप येतात, पण हे त्यांचा सामना खूप जिद्दीने करतात. यांच्यासाठी ज्या गोष्टीत यांना आनंद मिळतो तीच आपली आहे. ज्या गोष्टी यांना त्रास देतात हे ते लगेच सोडतात. असे व्यक्ती खूप निर्व्यसनी आणि आयुष्यात कधीही हार न मानणाऱ्यामधून असतात. असे व्यक्ती प्रत्येक संकटांना सामोरे जातात, शिवाय हे लाजतात खूप. अशा व्यक्तीसाठी खूप काही लोक म्हणतात की हे लोक खूप घमंडी आहेत, पण याला गर्व कोणत्याच गोष्टीचा नसतो. असे व्यक्ती खूप जास्त शांत स्वभावाचे आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे असतात. सी. ज्या लोकांचे नाव सी अक्षरापासून सुरू होते, हे लोक स्वभावाने खूप भावुक असतात. हे लोक सामाजिक कार्यात रस घेतात आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो. ते निलनसार असतात, ज्यामुळे ते सहजपणे कुठेही मित्र बनवतात. या लोकांना अतिशय पद्धतशीरपणे जगणे आवडते. या लोकांसाठी कोणतीच गोष्ट खराब नसते. हे लोक खराब गोष्टीतसुद्धा चांगली गोष्ट सापडून घेतात. अशा लोकांना समाधानाचे जगणे खूप आवडते. या लोकांना सर्वात जास्त सर्वांशी प्रेमाने आणि मिळून मिसळून राहणे आवडते. असे लोक आयुष्यात खूप चांगली प्रगती करतात. हे लोक समाधानी असल्यामुळे जीवनात सदैव आनंदी आणि खुश राहतात. अशा लोकांसाठी दुःख हे नाहीसे असते. डी. या अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक अतिशय मेहनती आणि उदार मनाचे असतात. हे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात. त्यांना समजून घेणे खूप अवघड असते. हे लोक कधीच सहजासहजी कोणापुढे आपले मन मोकळे करत नाहीत. त्यामुळे यांना आणि यांच्या स्वभावाला जाणून घेणे जवळपास अशक्यच असते. असे लोक खूप आपल्यातले असतात. हे आयुष्यात कधीच यांच्या गोष्टी सहजासहजी दुसऱ्यांना सांगत नाहीत. असे लोक नेहमी आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवतात. यांचा आत्मविश्वास खूप प्रबळ असतो. ई अक्षरापासून सुरू होणाऱ्या लोकांची नावे. हे लोक फळफट स्वभावाचे असतात, पण त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात. त्यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत. ते आयुष्यात खूप भटकती आत्मा असतात. त्यांचा निर्णय कधीच एका ठिकाणी ठाम राहत नाही. ते प्रत्येक वेळेस एक नवीन निर्णय बदलतात. ते एक निर्णय घेतात आणि त्यावर काही दिवसापुरतंच काम करतात आणि त्यानंतर लगेच नवीन निर्णय घेतात. पण असे लोक आपल्या मनाच्या हुशारीने फार मोठे असतात. हे लोक प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करतात. यांचा स्वभाव चाणक्य नीतीसारखा असतो. यांच्या स्वभावात खूप जास्त तुम्हाला निरीक्षण करण्याचा स्वभाव दिसेल. असे लोक प्रत्येक वेळेला सतर्क असतात. यांच्यावर संकटे जवळपास नाहीच येतात. एफ अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाचे लोक आपल्या कामाप्रती नेहमीच प्रामाणिक असतात. गर्दीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. असे लोक गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचे कारण बनण्यावर विश्वास ठेवतात. ते श्रीमंत होण्यासाठी कठोर मेहनत करतात आणि यशस्वीही होतात. अशा लोकांच्या आयुष्यात फार वेगवेगळ्या गोष्टी असतात. जे त्यांना आवडते ते तर ते करतात, पण जे त्यांच्या फायद्याचं असतं ते सुद्धा हे करतात. अशा लोकांना जास्त लोकांची गरज नसते.
हे काही मोजकेच मित्र आणि आपले लोक सोबत ठेवून कार्य करतात आणि यांच्या प्रत्येक कार्यात यांना देवाचा आशीर्वाद मिळालेला असतो, त्यामुळे यांना यश हे नक्की मिळतं. जी अक्षरापासून सुरू होणारे नावाचे लोक स्वभावाने साधे, सौम्य, आकर्षक आणि हुशार असतात. प्रेमाच्या बाबतीत या अक्षराचे लोक प्रामाणिक आणि शुद्ध विचाराचे असतात. हे लोक भावनिक असल्याने काही वेळा त्यांचा नुकसानही सहन करावं लागतं. या लोकांचा एक सर्वात मोठा असा पॉइंट आहे तो की या लोकांजवळ जर आपण व्यक्त केला तर ते लोक आपली साथ कधीच सोडत नाहीत. ते म्हणजे या लोकांना जर आपण इमोशनली ब्लॅकमेल केलं तर हे आपल्या सोबतीला राहतील. असे लोक खूप लवकर भावूक होऊन जातात. हे स्वतःचा सोबत दुसऱ्याचा सुद्धा विचार करतात. असे लोक नेहमीच आयुष्यात खूप वेळा फसतात आणि फसल्यामुळे त्यांचं भारी नुकसानसुद्धा होतं. अशा लोकांना आयुष्यामध्ये फारसा त्रास सहन करावा लागत नाही, पण यांच्या या स्वभावामुळे यांना खूप वेळा रडावं लागते, फुकटचं नुकसान सहन करावं लागते. त्यामुळे हे लोक खूप वेळा दुःखी राहतात. पण यांसारखे नशीब मिळणे खूप भाग्याचे असते. यांचं नशीब खूप चांगलं असतं. यांना कोणतीही गोष्ट खूप सहजपणे मिळून जाते, पण हे त्या गोष्टीची कदर करतात. एच अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोक हे खूपच संकोची आणि संवेदनशील असतात. या व्यक्ती स्वतःच्या गोष्टी कोणाला लवकरात लवकर कधी सांगत नाहीत. हे यांचे दुःखही सांगत नाहीत. या व्यक्ती रहस्यमयी असतात. या व्यक्तींना जर त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सदैव त्यांना शपथ द्यावी लागते. असे लोक देवावर खूप विश्वास ठेवतात. अशा लोकांना जादूटोण्याचा खूप शौक असतो. असे लोक वास्तुशास्त्रात आणि जादूटोण्यात खूप रुची ठेवतात. अशा लोकांचा स्वभाव नेहमी असा असतो जो लवकर कोणाच्याही लक्षात येणार नसतो. असे लोक लवकर स्वतःवर विश्वास तर ठेवतात, पण कोणावर खूप लवकर असा विश्वास ठेवत नाहीत. ज्या लोकांचे नाव इंग्रजीतील आय या अक्षराने सुरू होते ते संवेदनशील स्वभावाचे असतात. छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते भावूक होतात. ते आपले प्रत्येक काम मनापासून आणि दृढ हेतूने पूर्ण करतात. हे लोक खूप लवकर एखाद्या गोष्टीला सहजपणे मानून घेत नाहीत. या लोकांना भावूक होण्याचा स्वभाव असतो. यांच्या चेहऱ्यावर सदैव हसू दिसेल. हे कधीच सहजासहजी नाराज होत नाहीत. अशा लोकांना आयुष्यात पटवणं खूप सोपं असतं. या लोकांना सर्वात जास्त गोड पदार्थ आवडतात. असे लोक आपल्या विचारांवर जास्त विश्वास ठेवतात. अशा लोकांना त्यांच्या मनासारख्या केलेल्या गोष्टी फार आवडतात. या लोकांना जर आपण काही मदत केली तर हे त्या मदतीला आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि आपली परतफेड करण्याचा विचार करत राहतात. असे लोक स्वभावाने खूपच चांगल्या दर्जाचे असतात. ज्या लोकांचे नाव जे या अक्षरापासून सुरू होते, जे नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते, ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात. या नावाचे लोक खूप कोमल स्वभावाचे असतात. हे लोक पैशाच्या बाबतीत खूपच लकी असतात. यांना पैसा खूप असतो. असे लोक खूप पैसा कमवतात. या लोकांना पैसा खूप मिळतो. यांना एवढ्या आणि एवढ्या दिशांहून पैसा मिळतो की हे यांना स्वतःलाही माहीत नसते की यांचा पैसा कुठून येतो आहे. आयुष्यात हे खूप सुखी राहतात. यांना जे काही हवं आहे ते सर्व यांच्या मनाप्रमाणेच होते.
सर्व आपल्या मनाप्रमाणे होते, यामुळे यांना अडचणी खूप कमी येतात. ज्या लोकांचे नाव के अक्षरापासून सुरू होते ते स्वभावाने आळशी आणि हट्टी मानले जातात. हे लोक त्यांचे जीवन त्यांच्या अटीवर जगतात, परंतु इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू असतो. हे लोक फार लवकर लाजतात, पण यांचा कॉन्फिडन्स हे खूप पुढच्या स्तराला असतो. हे कोणाच्या बापाला भीत नाहीत. हे जे काही करतात त्यामध्ये यांचा आत्मविश्वास यांच्या चेहऱ्यावरून दिसून येतो. यांना अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. हे जे काही गोष्टी करतात ते पूर्णपणे स्वतःच्या विश्वासावर आणि हिमतीवर करतात. हे प्रत्येक गोष्ट शक्य करतात. अशक्य नाव यांच्यापुढे असं काहीही नाही. हे सर्व काही आपल्या मनासारखे करतात. यांना जे आवडेल तेच हे करतात. हे कोणाचंच कधीच ऐकायला पसंत करत नाहीत. एल अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा फार प्रेमळ असतो. हे होताहोतपर्यंत सगळ्याशीच मिळून मिसळून राहतात. या व्यक्तींना जास्त राग येत नाही. या व्यक्तींचा स्वभाव गोड असतो. सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. सगळ्यांशी गोड भावनेने वागतात. त्यामुळे जवळपास सगळेच लोक यांचे मित्र असतात. यांना आयुष्यात कधीच आपल्या शत्रुत्वावरून संकट येत नाही, कारण आयुष्यात हे खूप कमी शत्रू बनवतात. या व्यक्तीला काहीही म्हणा, हा व्यक्ती काहीही तुम्हाला करणार नाही. एम या लोकांचा स्वभाव थोडासा जिद्दी असतो. एम नावांच्या लोकांचा स्वभाव हट्टीसुद्धा असतो. अशा स्वभावामुळे यांना कधीकधी खूप मोठमोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. याच स्वभावामुळे त्यांनी खूप नाव कमवलं, पण त्यामागे यांनी खूप जास्त आपलं नाव हे खालीसुद्धा घालून घेतलं. त्यांच्यामागे यांच्याच काही स्वतःच्या चुका आहेत. हे लोक आयुष्यात स्वतःला खूप काही समजतात, पण आयुष्याचा खेळ काही ग्रह ताऱ्यांवर नसून ते आपल्यावर सुद्धा आहे. एन अक्षरापासून नाव असलेले लोक बिनधास्त असतात. बोलायला हे खूप मोकळे असतात. ते खूप जिद्दी आणि कष्टाळू असतात. ते कशीही परिस्थिती हो आपलं काम सोडत नाहीत. काही लोक तर असे सुद्धा असतात जे आयुष्यभर आपले कामं करण्यात घालतात. अशा लोकांना आयुष्यात काहीतरी गोष्ट करायची असते, पण ती गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. हा संदेश तुम्ही असाच शेवटपर्यंत ऐकत असाल तर एकदा कमेंटमध्ये यस गॉड असं टाईप करा. ओ अक्षरापासून सुरू होणारे लोकांचे नावं. हे लोक आयुष्यात खूप जास्त खुल्या विचारांचे असतात. ते आपल्या आजूबाजूला प्रत्येकाची काळजी घेत असतात. ते सर्वांना सोबत घेऊन जायला सगळ्यात जास्त पसंदीदा ठेवतात. या लोकांना आयुष्यात भांडण केलेली, वादविवाद केलेला, इतरांना त्रास दिलेला मुळातच आवडत नाही. या लोकांना हसलेलं खूप आवडते. यांच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की हे एखाद्या जागी जाऊन हसले आहेत. तशी आपली एखादी इच्छा पाहिजे जे पूर्ण करण्यासाठी आपण ते काम करू. अन्यथा ते काम कामच राहील आणि आपल्याला त्या कामात ती वाली मजा येणार नाही. नावाच्या व्यक्ती ह्या अतिशय आध्यात्मिक असतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. कोणत्याही गोष्ट सहजपणे हे त्यामध्ये हार मानत नाही. जोवर हे प्रयत्न करू शकतात तोवर प्रयत्न करतात
आणि नक्की यांना यश मिळेल ही अपेक्षा करून त्या गोष्टीत हे आपला जीव ओततात आणि आपल्याकडून जेवढे होतात तेवढे प्रयत्न करतात त्या गोष्टीत यश मिळवण्याचं. यांची देवावर खूपच श्रद्धा असते. क्यू अक्षरापासून नाव असणारे लोक स्वभावाने खरे आणि प्रामाणिक असतात. हिंमत कधीही हरत नाहीत. गरज पडेल तर ते सुद्धा काम करतात ज्यांची त्यांच्याकडून अपेक्षा नसते. असे लोक ते सुद्धा काम करतात जे कधी कोणी विचार केला नसेल. असे लोक काही सामान्य नसतात, हे तर असामान्य असतात. हे लोक काहीही करतील पण तुम्हाला कधीच खचू देणार नाहीत. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. असे लोक ओळखायचे असेल तर ते त्यांच्या स्वभावातून दिसतात. त्यांच्या स्वभावाकडे लक्ष द्या, तुम्हाला नक्की कळेल ते कसे आहेत. ज्या लोकांचे नाव आर या अक्षरापासून सुरू होतात त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते. ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. ते काही बाबतीत खूप भावनिक असतात. त्यांना खूप लवकर रागही येतो. त्यांचा राग हा तेव्हा अनावर होतो जेव्हा कोणी त्यांच्या मनाला ठेस पोहोचवेल. एस अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाचे लोक नेहमी मेहनती वृत्तीमुळे कोणत्याही क्षेत्रात मेहनत करू शकतात. ते आपल्या करिअरसाठी खूप मेहनत घेतात आणि यामुळे त्यांना यश मिळते. त्यांचं यश हे घणघणीत असते, त्यामुळे ते सर्वांचे लाडके होऊन जातात. त्यांचं यश बाकीच्यापेक्षा वेगळंही खूप वेळा असतं. असे लोक स्वभावाने खूपच चांगले असतात. टी अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोक हे कधीही नाराज नसतात. टी अक्षरापासून नाव असणारे लोक हे खूप उत्साही तसेच आनंदी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना लक्झरी लाईफ जगायला खूपच आवडते आणि त्यांना महागड्या गोष्टी खूप आकर्षण करतात. यांना यांच्या आयुष्यात फक्त श्रीमंत बनायचं आणि मजा करायची याच काही गोष्टी दिसत असतात आणि त्या त्यांना फार आवडतात. यू अक्षरापासून नाव असणारे लोक खूप हुशार असतात. ते कधीच मागे वळून पाहत नाहीत. ते नेहमी स्वतःच्या आनंदापुरती इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. नातेसंबंध हे दोन्हीही ते योग्य प्रकारे जपतात. त्यांना काहीही सांगण्याची गरज नसते. ते प्रत्येक गोष्ट खूप प्रेमाने घेतात. त्यांना सर्व काही समजते. ते प्रत्येकाशी योग्य विचाराने वावरतात आणि वागतात. त्यांचा हाच स्वभाव त्यांना सर्वांचा चाहता बनवून ठेवतो. त्यांचा हा स्वभाव काही मामूली नाही आणि सहजासहजी कोणाच्याच अंगी येत नसतो. तर तो तुम्हाला अंगी आणायचा आहे तर तुम्ही आणू शकता. वाय अक्षरापासून नाव असणारे लोक प्रेमळ आणि प्रामाणिक असतात. ते आयुष्यात कुटुंबाला आणि त्यांच्या कामाला खूप जास्त महत्त्व देतात. त्यांच्या आयुष्यात कुटुंब आणि काम हे दोन्हीही फार महत्त्वाचे असतात. डब्ल्यू हे ज्याच्या नावाची सुरुवात आहे असे लोक आयुष्यात दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर असतात. या व्यक्ती बोलण्यात हुशार व चाणाक्ष असतात. त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात. पैशाच्या बाबतीत यांना यश फार मिळते. या अक्षरापासून नाव सुरू होणे लोक प्रेमळ स्वभावाचं असतात. यामुळे ते आपल्या लाईफ पार्टनरला नेहमी आनंदी ठेवतात, आनंदी राहतात. आपलं जीवन आनंदाने जगणं हाच या लोकांचा स्वभाव असतो. हे लोक आयुष्यात नेहमी खूप प्रामाणिकपणे आपले कोणतेही कामं करतात. वाय अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाचे लोक आणि झेड अक्षरापासून सुरू होणारे लोक इतरांशी फार लवकर मिसळतात. त्यांच्या जीवनात खूप आनंद द्यायला त्यांना आवडतो. आपल्या जीवनात आपण नेहमी आनंदी राहावे आणि दुसऱ्यांनाही द्यावे हेच त्या लोकांना फार आवडते.
कठीण प्रसंगातही हे मोठ्या ध्येयाने सामना करून त्यांना दूर पळवतात. तर बोला श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.